बातमी आहे अयोध्येमधून। अयोध्येमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी लाडूचा प्रसाद बनवला जातोय। 45,000 किलो लाडूचा प्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे। तब्बल 13,50,000 लाडू तयार केले जाणार आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रदीप, आपण पाहतोय अगदी जय्यत तयारी सुरू आहे। वृषिक अगदी बरोबर आहे। जवळपास 14,000 निमंत्रित जे आहेत ते 22 तारखेला अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रसाद बनवण्याचं काम जे आहे ते सध्या वाल्मिकी भवन या इमारतीमध्ये सुरू आहे। आपण पाहतोय की जवळपास 45,000 लाडूंचा प्रसाद जो आहे तो येणाऱ्या निमंत्रितांसाठी बनवला जाणार आहे आणि देशी गाईच्या देशी तुपापासून हा बेसन लाडूचा प्रसाद जो आहे तो येणाऱ्या खरं तर भक्तांना आणि निमंत्रितांना दिला जाणार आहे। जवळपास 13,50,000 लाडू जे आहेत ते या कारागिरांकडून बनवले जाणार आहेत आणि त्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे। 22 तारखेला जे 14,000 निमंत्रित येणार आहेत त्यांच्यासाठी हे लाडू बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी हे लाडू तयार आहेत आणि येणारे जे निमंत्रित आहेत त्यांना एक पिशवी दिली जाईल। त्या पिशवीमध्ये एक स्टीलचा डब्बा असेल आणि त्याच्यामध्ये 11 लाडूचा प्रसाद जो आहे तो खरं तर येणाऱ्या निमंत्रितांसाठी असणार आहे। त्याची सगळी तयारी आपण पाहतोय की जवळपास काही हजार कारागीर जे आहेत ते संपूर्ण लाडू बनवण्यासाठी झडताना पाहायला मिळत आहेत। नवीन स्टीलचा डब्बा जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। जवळपास 14,000 डब्बे असणार आहेत आणि 13,50,000 लाडू जे आहेत ते येणाऱ्या निमंत्रितांसाठी प्रसाद म्हणून दिला जाणार आहे। त्याची सगळी तयारी सुरू आहे। 4,000 साधू संत आहेत आणि इतर 7,000 कला क्रीडा त्याचबरोबर विविध क्षेत्रातले मान्यवर जे आहेत त्यांना अयोध्येमध्ये 22 तारखेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठीची ही सगळी तयारी आपण पाहतोय। अयोध्येमध्ये खरं तर येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून बेसन लाडू जो आहे तो दिला जातो आणि या लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे देशी गाईच्या तुपापासून हे बनवलेले बेसन लाडू आहेत आणि त्याची सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। जवळपास 13,50,000 लाडू जे आहेत ते अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच अगदी जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। अगदी प्रसादापासून ते सर्व काही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।